काय सांगाल? सर्वप्रथम आमचा हा जो आज सर्वेला विरोध आंदोलन होता तो यशस्वी झाल्याबद्दल मी आमचे उत्तरचे ग्रामस्थ आणि महिला वर्ग आणि तसेच परिसरातील ग्रामस्थ, कार्यकारी पदाधिकारी, आमदार आणि आमचे नगरसेवक यांचा ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो। आणि आम्हाला इथे सुखसुविधा पाहिजेत, म्हाडासारखा प्रकल्प नको। धन्यवाद। आमची गुरुचरण, आमची गावाची गावठाण जागा ही आम्ही कोणाला देणार नाही। आम्ही वास्तव इथं जीव देऊ पण कोणाला देणार नाही, समजला। आणि वार वडिलांची गुरढोरचराची आमची लहान मुलं आता वारणारी आहेत, त्यांना जागा पाहिजे। ती कुठे राहती, ती कुठे राहणार आहेत? हा, म्हणून आम्ही कोणाला एक इंच सुद्धा जागा देणार नाही, समजला। हा, बोलतो बोला। आम्ही कोणाला जागा देणार ना, आम्ही इथं मरू पण आम्ही कोणाला देणार ना। एक मिनिट। आता आमची एकच भूमिका आहे की आमचा जो म्हणजे प्रकल्प गृहनिर्माण म्हाडाचा प्रकल्प इथे येत होता, त्याच्यासाठी आम्हाला विरोध होता आणि तो आता सक्सेसफुल झाला। सर्व महिला वर्ग, ग्रामस्थ आणि इथं सर्व परिसरातील सर्व राजकीय पक्षातील आलेले सर्व एकत्र येऊन आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि तो आता स्थगिती दिलेली आहे। याच्या पुढे आम्ही जो नियोजन करणार आहे, आम्हाला कुठले प्रकल्प आम्हाला नको आहे, आम्हाला फक्त आमच्या सुविधा पाहिजेत। आम्हाला खेळासाठी मैदान पाहिजे, दवाखाने पाहिजेत आणि समाज हॉल असे अनेक प्रकारच्या सुविधांचा अभाव आहे। आम्ही आता पाठपुरावा करणार आहे ना, पूर्ण सर्वांना पाठपुरावा करू। आम्ही पत्रक दिलेलं आहे, अगोदर दिले, आणखी याच्यानंतर जे आवश्यक असेल ते आम्ही पूर्ण करू। आम्ही आता एकजुटीचा विजय म्हणताय? हा, एकजुटीचा विजय हा सर्वांना, म्हणजे सर्व पक्षातील आलेले आहेत इथं। असं कुठले राजकीय म्हणजे पक्षाचं इथं काहीच नाही। म्हणजे आपलं नाव? अरुण गोटराम पाटील।